सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. वाटाण्याचा सीझन चालू आहे आणि आज आपण ओल्या वाटाण्याची छान अशी खुसखुशीत खस्ता कचोरी बनवणार आहोत. पटकन सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे अर्धा किलो ओले वाटाणे घेतले आहेत. एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं, त्यामध्ये पाणी ओतायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे, म्हणजे उकडताना त्याचा रंग बदलत नाही. एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे उकळवून घ्यायचं. आता त्याच्यासाठीचं आपण पीठ तयार करूया. त्यासाठी मी इथे मैदा घेतलाय एक मोठा वाडगा भरून. त्यात चवीनुसार मीठ घालायचंय. ओवा घ्यायचा आहे चमचाभर, तो पण आपल्याला हातावरती थोडासा चोळून मग घालायचा आहे, त्यामुळे त्याचा स्वाद खूप छान येतो. आता यामध्ये मी 2 मोठे चमचे घट्ट तूप घेतलेलं आहे. तुम्ही जर वितळवलेलं तूप घेणार असाल तर ते 3 चमचे घ्या आणि तूप हे मी थंडच घेतलेलं आहे. जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ खुसखुशीत बनवायचा असतो तेव्हा आपण जे मोहन वापरतो ते गरम न करता तसाच वापरायचा आहे. आणि जेव्हा एका पदार्थ कुरकुरीत हवा असतो तेव्हा आपल्याला ते छान कडकडीत मोहन त्यामध्ये गरम करून घालायचं आहे. आता हे सगळं तूप आपल्याला पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटं सतत आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. असं ठिसूळ अशी मूठ वळेपर्यंत हे पीठ आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी घेऊनच घट्टसर असं थोडं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण पुरीसाठी पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. पाणी जसं लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला वापरायचं आहे. सुरुवातीलाच खूप जास्त पाणी ओतायचं नाहीये. तर इथे माझं हे पीठ आता छान असं मळून झालेलं आहे. सगळ्यात शेवटी ह्याला मी थोडंसं तूप लावणार आहे. एक अर्धा चमचा तेल किंवा तूप जे तुम्ही वापरलं असेल मोहनसाठी तेच घ्यायचं आहे. आता हे वाटीला जे राहिलं होतं ते तूप मी थोडंसं लावलंय पिठाला आणि पीठ आपण एकदा मिनिटभर अजून मळून घेऊयात. आता हे पीठ छान असं मळून झाल्यानंतर याला आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकताय या पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता याचं सारण तयार करूया कचोरीसाठीचं. त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि चमचा भरून धणे आणि बडीशेप असे कुटून घेतलेले आहेत मी, ते घालणार आहे. सोबतच आलं, लसूण, हिरवी मिरची याचा ठेचा करून घेतलाय तो घालणार आहे. तुम्ही पेस्ट वापरलीत तरी चालेल. पाव चमचा हिंग घातलाय आणि 1 मिनिटभर ते आपण याचा कच्चाटपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे मी बेसन पीठ घालत आहे. चण्याचे पीठ घातल्यामुळे छान बाइंडिंग येते सारणाला आणि सारण किंवा वाटाण्यामध्ये काही ओलेपणा राहिला असेल तर त्यामुळे कचोरी ओलसर अशी होत नाही. त्यामुळे बेसन पीठ सुद्धा नक्की घालायचं आहे. 4 ते 5 मिनिटं सतत बेसन सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. कच्चं नाही राहिलं पाहिजे. आता जो आपण वाटाणा उकडून घेतला होता त्यातलं पाणी काढून टाकलं आहे मी पूर्णपणे आणि मिक्सरमधून 1-2 वेळा हलका असा फिरवून घेतलेला आहे. आता मी इथे फ्रेश वाटाणा वापरलाय म्हणून मी तो उकडून घेतलेला आहे आणि मिक्सरमधून फिरवलाय. जर तुम्ही फ्रोझन वाटाणा वापरणार असाल तर डायरेक्टली तुम्ही असा शिजवला तरी चालेल. 5-6 मिनिटामध्ये तो शिजला जातो. आता हा वाटाणा सुद्धा उकडलेला आहे आणि पीठ सुद्धा छान भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे जास्त याला परतण्याची गरज लागत नाही. फक्त पीठ या वाटाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, मिरची पावडर आणि चाट मसाला मी वापरत आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन कुठला मसाला घालायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. आता सगळे मसाले या सारणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटं अजून आपल्याला हे जरा मिक्स करून घ्यावं लागेल. एक 2 ते 3 मिनिटानंतर हे सारण छान असं घट्ट तयार झालेलं आहे. आता आपण कचोरी बनवायला सुरुवात करू. पीठ सुद्धा आपलं मुरून झालेलं आहे. आता ज्या साईजची तुम्हाला कचोरी बनवायची आहे त्या साईजचा गोळा तुम्ही घ्यायचा आहे. आता मी इथे मीडियम साईजचीच कचोरी बनवत आहे. हाताला मी पीठ लावून याची आता वाटी करून घेणार आहे, जसं आपण मोदकासाठी तयार करतो तसं. जर तुम्हाला मोठी राज कचोरी जशी असते तशी जर कचोरी बनवायची असेल तर सरळ तुम्ही लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता खोलगट अशी पारी तयार केलेली आहे मी. यामध्ये सारणाचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे. जेवढी तुमची पारी असेल त्या हिशोबाने तुम्ही सारण घ्यायचं आहे. त्याचा सुद्धा एक छोटा गोळा केला आहे आणि याच्या मध्यभागी ठेवायचा आहे. थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता सारण खालच्या बाजूने आपल्याला दाबायचं आहे आणि जो पिठाचा गोळा आहे तो आपल्याला वरच्या साईडनी घ्यायचा आहे आणि जसं आपण मोदकाला गोल फिरवतो तसंच आपल्याला फिरवून फिरवून कचोरी वरच्या साईडून बंद करून घ्यायची आहे.
आता वरती जे एक्स्ट्राचं पीठ राहतं ते तुम्ही थोडंसं काढून घेतलं तरी चालेल किंवा वरच्या वर तिथेच फोल्ड करून तिकडेच दुमडलत तरी सुद्धा चालणार आहे. तर जास्त पीठ नाहीये त्यामुळे मी इथेच असं फोल्ड करून दुमडून घेणार आहे. आपल्याला कचोरी व्यवस्थित बंद करून घ्यायची आहे, नाहीतर मग त्यातलं सारण तळताना बाहेर येऊ शकतं. आता गोल फिरवून घेतलंय मी हातावर पुन्हा एकदा एकसारखं करून घेतलंय आणि तळहाताने आपल्याला त्याला थोडासा दाब द्यायचा आहे आणि बोटांनी मग थोडी हवे तेवढी आपल्याला लांबीची ती करून घ्यायची आहे. तर बघा या मीडियम साईजमध्येच मी ही कचोरी तयार केली आहे. तुम्हाला जर याहून जास्त मोठी करायची असेल तर तुम्ही लाटून सुद्धा करू शकता. आता अशाच प्रमाणे मी बाकीच्या कचोरी सुद्धा तयार करून घेते आणि आपण कचोरी तळायला सुरुवात करू. तेल इथे मी मीडियम गरम करून घेतलं आहे. खूप जास्त कडकडीत तेल अजिबात गरम करायचं नाहीये. नाहीतर काय होतं कचोरी तेलात सोडली की त्याला असे वरतून बबल्स यायला सुरुवात होते. तेवढं गरम तेल आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला कचोरीचा वरचा भाग छान खस्ता आणि प्लेन राहिला पाहिजे. त्यासाठी तेलाचं टेम्परेचर हे खूप मीडियम ठेवायचं आहे. एका वेळेला जेवढ्या कचोरी तुमच्या राहतील तेवढ्याच घालायच्या आहेत. जास्त कचोऱ्या एका वेळेला सोडायच्या नाहीयेत. तेलात कचोरी सोडल्यावर सुद्धा लगेच त्याला झारा लावायचा नाहीये. एक 4 ते 5 मिनिटांनीच जेव्हा त्या वरती येतात फुलून तेव्हाच आपल्याला झारा लावायचा आहे. तर बघा 5 ते 6 मिनिटांमध्ये या कचोऱ्या अशा हलक्या वरती फुरून येतात. त्यानंतरच आपल्याला झाऱ्याने वरच्या साईडला आधी थोडं तेल सोडायचं आहे आणि खालची बाजू थोडी गुलबट अशी होताना दिसली की मगच आपल्याला त्या उलट्या करून घ्यायच्या आहेत. आता 4 ते 5 मिनिटं गॅसची फ्लेम पूर्ण मंदच ठेवायची आहे. अजिबात फ्लेम वाढवायची नाहीये. तुम्ही बघू शकताय वरतून याला छान पापुद्रा सुटलेला आहे. आता एक एक करून कचोरी मी उलटी करून घेणार आहे. कचोरी पूर्ण तळून होईपर्यंत गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाहीये. जर तुम्ही फ्लेम वाढवली तर वरच्या साईडून छान कलर येतो पण आतमधून कचोरी कच्ची राहते. तर आणखीन 4 ते 5 मिनिटांनी बघा छान बदामी असा कलर आलेला आहे. आणखीन एक 2 मिनिटं याला व्यवस्थित तळून छान ब्राऊन रंगावरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. तर बघा छान असा हा रंग कचोरीला आलेला आहे. आता याहून जास्त आपल्याला या तळायच्या नाहीयेत. अशाच प्रकारे मी बाकीच्या कचोरी सुद्धा तळून घेणार आहे. तर बघा आपल्या छान अशा या खस्ता कचोरी तयार झालेल्या आहेत. सगळ्यात छान एकसमान रंगांवरती तयार होतात. वाटाण्याचा सीझन चालू आहे तर नक्की या सीझनमध्ये अशी ही कचोरी बनवून बघा. अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच ही कचोरी तयार होते. एक कचोरी मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकताय किती कोरडी आहे. अजिबात तेलकट होत नाही. अजिबात हाताला तेलही लागत नाही. आता तुम्हाला मी ही तोडून सुद्धा दाखवते. तुम्हाला बघूनच अंदाज आला असेल की ही किती खस्ता बनते ती. आतमध्ये सुद्धा सारण अगदी छान शेवटपर्यंत मुरलं जातं आणि त्याला लेयर्स सुद्धा खूप सुटतात. तुम्ही सारण सुद्धा बघू शकता अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे. तर नक्की ही कचोरी ट्राय करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.